नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा जो एरिया दिसत आहे तर तो आहे बुर्ज दुबई एरिया. यावेळेला आमचा स्टे इथेच होता. 26 तारखेला आमचं शेड्यूल थोडंसं हेक्टिक होतं, तर आम्ही आता आमची जी जर्नी सुरू करत आहोत. तर सर्वप्रथम पहिला स्टॉप होता बुर्ज खलिफा, त्याच्यानंतर मग होता तो सिटी टूर आणि सगळ्यात रात्री शेवटी आम्ही जाणार होतो ग्लोबल विलेजला. सिन्स हा दिवस एवढा हेक्टिक होता त्यामुळे आम्ही हे सगळे व्हिडिओज ब्रेक करून आणणार आहोत. तर मग चला आमच्याबरोबर पहिलं डेस्टिनेशनला, ते आहे बुर्ज खलिफा. जर दुबईचे काही खास अट्रॅक्शन्स म्हणजे बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब आहेत, तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अजून खूप छान अट्रॅक्शन्स आहेत आणि ते म्हणजे इकडच्या हाय राईज टॉवर्स. खरंच खूप छान आहेत. प्रत्येक बिल्डिंग ही दुसऱ्यापेक्षा वेगळी आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने त्या बांधलेल्या आहेत, त्यांचे जे आर्किटेक्चर आहे अप्रतिम आहे, अप्रतिम. तर मग चला आता आपण जरा हाही आनंद घेऊया. तर आता आपण फायनली एंट्री घेतलेली आहे दुबई मॉलमध्ये. तर आमचा जो ड्रायव्हर होता त्यांनी आम्हाला दुबई सिनेमा म्हणून इकडे काहीतरी आहे, या मॉलचा एक सिनेमा आहे, त्याच्या पार्किंगमध्ये सोडलं आणि तिथून आपण शोधत इकडे आलेलो आहोत. सगळे इकडे आउटलेट्स आहेत छान मस्त ब्रँडेड. किंवा दुबई मॉल खूप मोठा आहे आणि आम्ही या मॉलमध्येच फिरत आहोत. तर चला आपण जरा मॉलची झलक बघूया. बुर्ज खलिफाला आमची भेट झाली मुंबईतल्या एका खास गोष्टीशी, ती म्हणजे आपल्या गर्दीशी. नॉन प्राईम स्लॉट्सला ही एवढी गर्दी होती आणि या इथून ते थेट बुर्ज खलिफाला आम्ही टॉपला जाईपर्यंत ही गर्दी आमच्याबरोबरच होती. त्यामुळे आता प्राईम काय, नॉन प्राईम काय, सीझन काय, ऑफ सीझन काय, दरवेळेला तुम्हाला इकडे ही गर्दी दिसणारच आहे. तर आता फायनली सगळे सिक्युरिटी चेक्स करून आम्ही आत आलेलो आहोत आणि इट्स केओटिक सिच्युएशन. खूप मगजमारी करावी लागते. इकडे 2 लाईन, हे लाईन, ती लाईन, स्पेशलची लाईन. तर सगळं चेक वगैरे करतात ते लोक आतमध्ये. काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही फूड आयटम्स तुम्ही आणू शकत नाहीत, असं सगळं आहे. अजूनपर्यंत आम्ही चालतोच आहोत. किती वेळ अजून आत जायचं आहे? इतके वेळ तर पब्लिक बॉर्डर क्रॉस करून जाते इकडे तिकडे. परत इकडे क्यू दिसते या साईडला. जेव्हापासून एंट्री केली आहे तेव्हापासून आम्ही फक्त क्यूमध्येच आहोत. बस आ रहा है दिख रहा है एवढंच चालू आहे. अजूनपर्यंत पोचलोच नाही आहे. सगळं मेंटली प्रिपेअर्ड होऊन या. आणि सिनियर सिटीजन्स असतील तर व्हीलचेअर घ्या. तर असा टाईम तुम्ही सेट करा की तुम्ही या सगळ्या गोष्टी आरामात करू शकाल. इथे आल्यानंतर शोधणं खूप मुश्किल आहे. 78, 77 ही आता खालती येते 65. लुक ॲट द स्पीड. वी आर ऑलरेडी रिचिंग 16. जसं बोलतोय तसं फ्लोअर्स सरकत आहेत. 3-4 शब्दामध्ये 4-5 फ्लोअर्स गेलो वरती आपण. हॅलो कसा आहेस माझ्यासोबत 4-5 फ्लोअर गेले. नमस्ते सबको नमस्ते. फायनली आपण आलेलो आहोत बुर्ज खलिफा फ्लोअर 124. आमच्या बजेटमध्ये एवढाच होतं तेव्हा आम्ही इकडनंच दाखवणार आहोत. 154 पण आहे. चला आधी 148 सुद्धा आहे. चला पहिला आपण इकडचा व्ह्यू बघूया आणि मग बडबड करूया. तर हा असा आहे ऑब्झर्वेटरी डेक, तुम्ही बघू शकतात. या सॉरी. तर हा बघा एवढा खिचाट आहे इथे. तर एकदम जेमतेम तुम्हाला अशी स्कोप मिळते कुठे फ्रीली जागा घ्यायला, फोटोज काढायला. अदरवाइज इट्स टोटल मेस. सो दिस इज द व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ बुर्ज खलिफा.
तर बुर्ज खलिफाला येऊन तुम्हाला हे एवढंच काय बघायला मिळतं. म्हणजे जे काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला अगदी वाव वाटतं, काय आहे यार. आता प्रत्यक्षात मी इकडे आहे ना, इट्स ओके. आणि तो ऑब्झर्वेटरी डेक एवढा क्राऊडेड आहे, कारण सगळ्यांनाच फोटो काढायचे असतात, एकमेकांच्या मध्ये येतात जातात. दॅट्स अ व्ह्यू, दॅट्स इट. जर सकाळी एवढी गर्दी आहे तर विचार करा सनसेटच्या वेळेला काय हालत असेल याची. यू कॅन बेअरली एन्जॉय एनिथिंग. So that's the building of Noon. तुम्ही दुबईत आल्यावर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नून लिहिलेलं दिसतं. सगळे डिलिव्हरी बॉईज आहेत, त्यांचं इकडे आहे नूनचं. म्हणजे ते हेड ऑफिस असावं. जस्ट लुक ॲट द रोड्स. आय मीन ऑब्झर्वेटरीला टाइम वेस्ट करण्यापेक्षा मला इकडे जरा बरं वाटतंय. दुबई सिटी. आणि त्या साईडला दिसताना मला ते सगळे जुनं पॅटर्नची घरं आहेत बघा. सगळी जी अशी एक मजली दोन मजली जशी म्हणतात ना की असतात ती टिपिकल. आणि जर तुम्ही गल्फमध्ये आलात ना तुम्हाला हा पॅटर्न खूप दिसतो. सगळं व्हाईटमध्ये असतं किंवा लाईट जे कलर्स असतात ते, कारण डार्क कलर सगळेच खराब होतात. अँड देन ओव्हर हिअर इट्स द टोटली न्यू मॉडर्न वर्ल्ड. दोन जग तुम्हाला दुबईचं दिसतं. एक आहे या हाय राईजच्या बिल्डिंग सगळ्या, आणि एक त्या साईडला जे टिपिकल ची घरं आहेत तशी. दॅट्स द फन. बघा त्या साईडला पुढेही त्यांनी त्याच्यात कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. सो आय डोंट नो किती सेफ आहे या सगळं करता येतं. ऑनेस्टली जेव्हा बुर्ज खलिफाला आलो आणि ह्याच्याबद्दलचे व्हिडिओज वगैरे बघितलेले, त्यातून दिस लुक टू मी अ वाव अट्रॅक्शन. तुम्हाला खंडीवर चालावं लागतं, खंडीवर फिरावं लागतं, आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे वरती येतात जस्ट टू सी फ्रॉम द टॉप द व्ह्यू. दॅट्स इट. बाकी इथे आल्यानंतर असंच काही नाही आहे. तर ठीक आहे, वन ऑफ करायला काही हरकत नाही आहे. दुबईला आला तर नॉर्मली दिस इज रिकमेंडेड. आणि सीझन ऑफ सीझन आता तसं काही राहिलेलं नाही आहे. 24 तासात कधीही गर्दी असते इकडे. आणि इकडे ऑब्झर्वेटरी डेकला अर्धा तास उभं राहिलं, फोटोज काढले. 1000 लोक अधूनमधून येत जात होती, आम्ही त्यांच्यामधून जात होतो. मला ओकेसा वाटला. आणि आता बघूया आता काय त्यानंतर दुबई सिटी टूर आहे, त्याच्यात जर काय छान अजून मस्त एन्जॉय करता आलं तर ते करूच आणि दाखवूच तुम्हाला. ऑब्झर्वेटरीमधनं बाहेर पडलात ना किंवा शॉपिंगला एरिया आहे. तर फायनली आता आम्ही एक्झिटसाठी आलेलो आहोत. वरती यायला 1.5-2 तास ऑलमोस्ट. त्याच्यानंतर इकडे फिरायला जेमतेम अर्धा-पाऊण तास. आणि आता परत मी लाईनीत उभा आहे. तुम्हाला लाईन दाखवतो कुठे जायची आहे ती. ही बघा, ही सगळी लाईन आहे ती तशी त्या साईडनी तिकडे ऑल द वे त्या साईडला. सो जेमतेम तुम्ही 45 मिनिटसाठी ऑलमोस्ट 3 तास वेटिंग करतात. पण हे सीझनचं आहे, कारण आता सीझन ऑलमोस्ट सुरू झालेला आहे. ऑफ सीझनचं आय डोंट नो, पण ऑफ सीझनला दुबईला उकाडाच एवढा असतो, एवढी गरमी असते. ते टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे. आणि टुरिस्ट अट्रॅक्शन म्हटलं की हे सगळे प्रॉब्लेम्स येणारच आहेत. बुर्ज खलिफामधून जेव्हा तुम्ही बाहेर पडतात ना, तेव्हा एक द मेकिंग ऑफ बुर्ज खलिफा आहे. तर तिथून तुम्ही जाताना ना ते सगळं नीट बघा, नीट वाचत जा. हे आता मी शूट केलं आहे, बट त्याच्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यावेळेला काय घडलं ते वाचलेलं आहे. आणि प्रत्येक वेळा त्यांनी दाखवलं की आधी फाउंडेशन कसं झालं, मग हळूहळू त्यांनी जे हाय राईज त्यांचे वाढत गेले, आणि बरोबर 828 मीटर्सला तो बुर्ज खलिफा त्यांचा बांधून पूर्ण झाला.
आणि तिथे त्यांनी कोणत्या वेळेला कोणता फ्लोअर कंप्लीट झाला हे सगळं मेन्शन केलेलं आहे. नक्की बघा. फायनली आता आम्ही आलेलो आहोत इकडे असलेल्या खालती एका फूड मॉलमध्ये आणि एकंदरीत खूप दगदग झाली, गर्दी होती. अर्धा वेळ तर त्या क्यूमध्येच गेला. खास करून एंट्री करताना जितका कंटाळा आला ना तितकं एक्झिट करतानाही आला. पण एवढंच होतं की खालती येताना आम्हाला रिटर्न बाहेर पडताना गर्दी लागली नव्हती. आणि आता आम्ही इकडे येऊन बघतोय, आता किती वाजलेत ग? 1:15 आणि आता खालचे सगळे काउंटर्स रिकामे आहेत. तर इधर आता प्राईम स्लॉट खरा सुरू झालेला आहे आणि आम्ही बघितलं, आम्ही तो जो भागात आम्ही मगाशी अडकलो होतो इतक्या वेळ, तो सगळं रिकाम आहे ॲक्च्युली. तर एकंदरीत असा आमचा बुर्ज खलिफा झाला. पण माझा एक वरनं एक व्ह्यू खूपच सुंदर होता. म्हणजे बोल, वरचा व्ह्यू खूप छान आहे. एवढी मेहनत करून गेल्यावर वरनं जो व्ह्यू दिसतो ना तो खूप छान आहे. अख्खी दुबई तुम्हाला तिकडनं दिसते. आणि पण एक आहे, जर तुम्हाला बुर्ज खलिफा खरोखर एन्जॉय करायचं आहे इन्क्लुडिंग दुबई मॉल, अख्खा एक दिवस फक्त तुम्ही इकडेच पडून राहा, नाहीतर तुम्ही अजिबात अर्ध्या दिवसात एन्जॉय करू शकणार नाही. कारण दुबई मॉल पण खूप छान आहे एक्सप्लोअर करण्यासारखा. तो तुम्ही नक्की मिस करणार आणि आम्ही तो मिस करतो आहे. कारण आता 3ला आम्हाला इकडनं जायचं आहे दुबई सिटी टूरला. 2 तास जेमचे हातात आहे, त्यातला अर्धा पाऊण तास खाण्यातच जाईल. 1 तास आम्ही कुठे जायचं ते शोधण्यात जाईल. त्यामुळे रिकमेंडेड आहे की जर बुर्ज खलिफाला यायचं असेल तर अख्खा दिवस फक्त याच्यासाठी ठेवा. आणि सिनियर सिटीजन्स असेल तर पहिलं व्हीलचेअरचा बंदोबस्त करून घ्या. व्हीलचेअरचा बंदोबस्त नाही झाला तर मग खूप प्रॉब्लेम होतो. आणि ना ऑन द वे जाताना कुठेही बसायला नाही आहे. काहीच फायनली दुबईमध्ये आल्यानंतर आम्ही ट्राय केला तो आहे शॉर्मा. तुम्हाला वाटत नसेल पण बघा, दिस इज शॉर्मा. ओपन करून दाखवणारच आहे. हा एवढाच असतो, स्लीक असतो. हा स्मॉल साईज घेतला आपण. या ते 6 इंच आहे, बट ह्याच्यापेक्षा स्लीक मोठा येत नाही, लेंथला येईल. सो दिस इज फलाफल शॉर्मा. त्या लोकांनी 50-50 चिकन शॉर्मा घेतलेला आहे. अथर्व हे काय? व्हॉट इज दिस? शॉर्मा नाही, हे रॅप आहे. दिस अ रॅप, चिकन रॅप आहे. ओके, घेतलेला आहे फर्स्ट टाइम. दॅट्स अ बोबा टी. मस्त आहे. व्हॉट्स एक्झॅक्टली ते ब्रँड आहे. बब्बी इज अ ब्रँड. इट्स अ क्लासिक ब्लूई. इट्स अ क्लासिक ब्लूई बोबा टी. ओके. ब्लूई. अँड दिस इज ब्लू लगून मिळतो. सो गाईज, आता आपण रिव्ह्यू देणार आहोत शॉर्माचा कसा आहे तो. जर फिलाफिल घेतलेला आहे ते शॉर्मा आमचा हा शॉर्मा. अथर्व खातोय तो शॉर्मा नाही आहे. फायनली आता आपण हा रॅप करूया. हे नबुल्स म्हणून काहीतरी आहे. तर आता बघूया याच्या. सो दिस इज द साईज ऑफ अ शॉर्मा. हे बघा. आता स्पीचलेस मस्त आहे, बट आय फील स्ट्रीट साईडचा पण छान असतो. फलाफल शोरमा व्हेज आहे तो आणि मस्त आहे. पिकल्ड वेजीज आहेत त्याच्यामध्ये घातलेले आहे. बीट आहे, काकडी आहे, टमॅटो आहे आणि फलाफल आहे आणि सलाड आहे. यम्मी आहे. आपल्या फलाफल सँडविचमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो का? जमीन आसमानाचा फरक आहे. ट्रॅडिशनल. ओके, माझं म्हणणं ना तर हा जो खबूस आहे त्याच्याने खूप फरक पडतो. हां, ह्याच्याने खूप फरक पडतो. आपल्याकडे मैद्याच्या पोळ्या असतात, तो खबूस नसतो ॲक्च्युली. ओरिजिनल खबूस आहे. सो दिस इज द फन, दिस इज द ॲक्च्युली गेम चेंजर. आणि मयोनीज पण नावापुरतीच घालतात, फ्रीमध्ये मिळाल्यासारखं घालत नाहीत. आणि दुसरी गोष्ट त्यांचा खबूस मैद्याचा जरी असतं ना तर एकदम पातळ आहे. आपल्याकडे ते जाड रोट्या देतात. इकडनं एक इराण जमीन म्हणून आहे दुबई मॉलमध्ये. तिकडनं आम्ही एक ऑर्डर प्लेस केलेली आहे आणि त्यांनी ना टोकन नंबरसाठी हे असं काहीतरी दिलेलं आहे. ह्याच्यावर इकडे नंबर आहे आमचा. सो जेव्हा ते बीप होईल तेव्हा आम्ही तिकडे जायचं आणि आमची ऑर्डर घेऊन यायची. चिकन कबाब आणि राईस असं काहीतरी कॉम्बिनेशन आहे. सो आय बिलीव्ह दिस टू बी द इरानियन स्टाईल कॉम्बिनेशन. आय एम नॉट फॉर शुअर, बट आल्यावर दाखवीन तुम्हाला. आणि टेस्ट घेऊन सांगेन कसं आहे. ग्रेव्ही नाही आहे, इट्स अ ड्राय थिंग. सो राईट नाव आम्ही ऑर्डर केला आहे, दॅट इज चिकन कुबिदे.
सो दॅट चिकन कुबिदे, राईस आहे, मिरची आहे, टोमॅटो दिला आहे आणि हे चिकन कबाब्स आहे 2 स्ट्रिप्स बोनलेस. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे कॉम्बिनेशन ठेवू शकतात, म्हणजे चिकन बीफ किंवा चिकन अँड लॅम किंवा लॅम बीफ कसंही कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकतात. इथे ग्रेव्ही नाही आहे अजिबात. आय डोंट नो हे काय आहे, ग्रेव्ही नाही आहे पण याचा का खुशबू आहे ना. पण त्याच्याबरोबर यू कॅन बाय सलाड किंवा त्यांचं योगर्ट काहीतरी योगर्ट ड्रेसिंग होतं ते तुम्ही बाय करू शकता. ओके ठीक आहे, चला ट्राय करून बघूया कसं आहे. सो आता जरा चिकन कुबिदे ट्राय करून बघूया. बेसिकली ना हे मिन्स्ड चिकन आहे आणि ह्याला ना अंड्यात असं ते फेटून वगैरे करून त्याला कोणतरी मस्त त्यांनी हे केलेलं फ्राय केलेलं आहे. राईस प्लेन आहे. मला आधी वाटलं सॅफ्रन वगैरे टाकले, बट हे काहीतरी वेगळ्याच प्रकारे येल्लोचा कलर आहे तो. थोडासा राईस आता याच्यावर आणि मस्त आहे. तर पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या दुबई सिटी टूरला. सिन्स अख्खा दिवस आमचा प्लॅन होता, त्यामुळे दुबई सिटी टूरचा जो व्लॉग असेल तो टोटली सेपरेटली येईल आणि ग्लोबल विलेजचा जो व्लॉग आहे तोही बहुतेक आम्ही सेपरेटलीच आणू. तर आता वेळ झालेली आहे तुम्हाला गुड बाय करायची. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमची दुबई सिरीज अशीच बघत राहा. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.